न्यायदानाचे पवित्र काम करणारे न्यायालय हे न्यायमंदिर असते आणि या न्यायमंदिराचाच परिसर व हे न्यायमंदिर स्वच्छ ठेवून तेथे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपणा सर्वांचीच असते, असे प्रतिपादन जुन्नर न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी 25 जून 2022 रोजी व्यक्त केले होते. मात्र न्यायालयाच्या आवारात गुटखा किंवा तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या नागरिकांचे काय हाल होतात व त्यांना काय शिक्षा होते याचा प्रत्यय शिवजन्मभूमी जुन्नर येथे दुसऱ्यांदा आज आलाय. जुन्नर न्यायालयाच्या इमारतीला वर जाण्यासाठी असलेली लिफ्ट व्यवस्था, आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा, तसेच विविध न्यायदानाची दालनं, सरकारी वकिलांसाठी प्रशस्त जागा, स्वच्छतागृह अशा अत्याधुनिक सुविधा येथे आहेत. असे असताना सुसज्ज असलेल्या जुन्नर न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात तंबाखू, गुटखा तथा तत्सम प्रकारचे पदार्थ खाऊन थुंकणाऱ्या एका इसमावर न्यायालयाचे कामकाज सुरू झाले त्याच दिवशी न्यायालयाच्या आवारात थुंकणाऱ्या एका इसमावर शिक्षा म्हणून इमारतीचा पूर्ण मजला पुसण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा जुन्नर न्यायालयाच्या परिसरात आलाय. जुन्नर न्यायालयाच्या आवारामध्ये तंबाखू तथा गुटखा खाऊन थुंकणाऱ्या एका इसमावर न्यायाधीशांनी चक्क जुन्नर न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या आवारात खराट्याने साफसफाई करण्याची शिक्षा फरमावली. एवढेच नव्हे तर न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांसमोरून संपूर्ण परिसर स्वच्छ झाल्याशिवाय तेथून जाऊ नये असे आदेश देखील त्या इसमाला दिले. ही घटना आज मंगळवार दिनांक 19 रोजी सकाळी 11:15 वाजण्याच्या सुमारास घडली. अशा प्रकारे न्यायाधीशांनी स्वच्छतेबाबत केलेली शिक्षा, यामुळे आपण सर्वांनीच न्यायालयाचा परिसर स्वच्छ राखण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे अशी भावना तेथे उपस्थित असलेल्या नाझर, बेलीफ, न्यायालय कर्मचारी व वकिलांनी व्यक्त केली असावी हे मात्र तितकेच खरे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहुयात एक वेगळी बातमी.